श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांचा अनुग्रह घेण्यासाठी आईची अनुमती मिळताच वामनराव महाराजांकडे साखरखेर्ड्याला श्री रामानंद मंदिरात आले. श्री महाराजांना नमस्कार करून त्यांनी घरचा सर्व वृत्तांत व आईने दिलेल्या अनुमतीबद्दल महाराजांना सांगितले. वामनरावांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून महाराजांनी मनोमन सर्वच ओळखलं होतं. वामनराव म्हणाले, महाराज, आता लवकरात लवकर अनुग्रह देऊन मला आपलंसं करून घ्या. श्री महाराजांनी त्यांचा शुद्ध भाव पाहून 1932च्या मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला त्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले आणि सर्व नियम सांगून म्हणाले, बाळ, हा राममंत्र अनंतकोटी ब्रह्मांड नायक रामरायाची प्राप्ती करून देणारा तर आहेच, परंतु साक्षात रामरूप करणारा आहे आणि हे सर्व साधण्यासाठी साधन म्हणून काही असेल तर हे रामनाम आहे आणि आज तेच मी तुला दिलं आहे. तेव्हा या नामाचं अखंड अनुसंधान ठेवायचं आणि याच देही रामरूप व्हायचं बरं बाळ. आणि एकदा लक्ष निर्धारित झालं, ठरलं म्हणजे त्यासाठी अखंड साधना करायची. एकदा साधना करण्याचा निश्चय झाला ना म्हणजे मग वायफळ बडबड नको. म्हणून शक्य तितकं मौनव्रत धारण करून राहायचं बरं बाळ. पुढे म्हणाले, आता मी तुला सद्गुरू रामरायाच्या चरणावर घातलं आहे, तेव्हा सद्गुरू रामरायाला नमस्कार करून 3 प्रदक्षिणा घाल. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वामनरावांनी सद्गुरू रामरायाला नमस्कार करून मंदिराला 3 प्रदक्षिणा घातल्या व श्री महाराजांनाही साष्टांग नमस्कार घातला. महाराजांनी त्यांना 13 माळा जप करण्यास सांगितला. यांचा जप झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना आपल्या समोर बसवून घेतले आणि रामदासी दीक्षेचा संकल्प करून त्यांना आपल्या हाताने 12 रामनाम मुद्रा लावल्या. नंतर म्हणाले, आता आज आपण भिक्षेचे श्लोक म्हणून भिक्षेला निघूया. नंतर भिक्षेचे श्लोक म्हणत त्यांच्या मस्तकावर रामनामी बांधली, काखेत झोळी कुबडी दिली आणि रामरायाला नमस्कार करून त्यांना बरोबर घेऊन महाराज भिक्षा मागण्यास निघाले. वामनराव आता रामदासी झाले. आता श्री महाराजांबरोबर झोळी घेऊन ते रोज भिक्षा मागण्यास जाऊ लागले. पुढे 4 दिवसांनी त्यांच्यावर उपासना व भिक्षेची जबाबदारी सोपवून महाराज मार्गशीर्ष वद्य द्वितीयेला पुण्यतिथी उत्सवासाठी गोंदवल्यास गेले. इसवी सन 1932 ते 1944 अशी जवळजवळ 12 वर्षे वामनराव महाराजांजवळ राहिले. या काळात महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बरीच वर्ष मौनव्रत धारण केलं होतं. ते अखंड अनुसंधानात राहत असत. या काळात ते कधी महाराजांबरोबर रामनवमी उत्सवास जालन्याला तर कधी पुण्यतिथी उत्सवास गोंदवल्याला गेले. पूजेची सेवा, भिक्षा सेवा, कधी उत्सव महोत्सवात पाक सेवा, तर कधी महाराज रामकार्यार्थ प्रवासात असताना महाराजांची बैलगाडी चालविण्याची सेवाही त्यांनी अगदी मनापासून आणि नामानुसंधानात राहून केली. श्री महाराज त्यांना वर्षातून एखादे वेळी आईच्या भेटीसाठी नायगव्हाणलाही पाठवीत असत. एक वेळ हे घरी गेले असता त्यांची आई म्हणाली, अरे, तू महाराजांकडे इतक्या वर्षांपासून राहतोस, तेव्हा महाराजांना एक वेळ आपल्या घरी घेऊन ये. त्याप्रमाणे एक वेळ श्री महाराज आधी जालना, नंतर रेल्वेने करमाड स्टेशन व तेथून बैलगाडीने त्यांच्याबरोबर त्यांच्या गावी आले. 3-4 दिवस श्री महाराजांचा तिथे मुक्काम झाला. एक दिवस त्यांची आई महाराजांना नमस्कार करून म्हणाली, महाराज, मला 3 मुलं, मोठा रामचंद्र, त्याला 1 मुलगा व 1 मुलगी, दुसरा हा वामन ब्रह्मचारी आणि तिसरा सर्वात लहान विष्णू नाशिकला वैदिक शिक्षणासाठी गेला, तो अद्याप परत आलाच नाही. तेव्हा आपण वामनला ब्रह्मचर्य व्रताची समाप्ती करून लग्न करण्याची आज्ञा द्यावी अशी विनंती आहे. महाराजांनी आईच्या म्हणण्याला रुकार दिला व म्हणाले, आपण साखरखेर्ड्याला या, तिथे आपण त्याने 12 वर्षे केलेल्या या सर्व व्रताची सांगता करू. त्याप्रमाणे 1944 साली महाराजांनी शास्त्रोक्त विधीपूर्वक होम हवनादी करून व वाजंत्री वगैरे लावून त्याने आचारलेल्या ब्रह्मचर्य व्रताची सांगता केली, जटा उतरवल्या आणि लग्न करण्याची आज्ञा केली. श्री महाराजांना सोडून वामनरावला घरी जावंसं वाटत नव्हतं. मोठ्या जड अंतःकरणाने ते नायगव्हाणला घरी गेले. इसवी सन 1945 मध्ये त्यांचं लग्न झालं.
पुढे 1.5-2 वर्षाच्या अंतराने त्यांना 3 मुली झाल्या, परंतु सर्वच अल्पायुषी ठरल्या. याच दरम्यान 1948मध्ये ते जामसमर्थला गेले व तिथे त्यांनी दासबोधाचे पारायण केले. तेव्हा तेथील एका महंताने राम, सीता, लक्ष्मणाच्या साधारण 5-5.5 इंच उंचीच्या पितळेच्या मूर्ती व तांब्याची एक उभ्या मारुतीची मूर्ती त्यांना प्रसाद म्हणून दिली. पुढे 2 नोव्हेंबर 1953ला त्यांना मुलगा झाला. श्री महाराजांनीच पुढे रघुवीर असं त्याचं नामकरण केले. पुढे 1954मध्ये ते औरंगाबादला आले असता एका महंताच्या ओळखीने तेथील कुंभारवाड्याजवळील अमृतेश्वर राम मंदिरात त्यांना रामाच्या पूजेची सेवा मिळाली. जवळच भाड्याचं एक घर घेऊन त्यांनी तिथे संसार थाटला. पुढे 1956च्या दरम्यान औरंगाबाद चौराहा राम मंदिरात त्यांना पुजाऱ्याची सेवा मिळाली. तिथे पुजाऱ्याच्या राहण्याची सर्व व्यवस्था होती. तेव्हा ते सहकुटुंब चौराहा राम मंदिरात राहण्यास आले. त्याच दरम्यान त्यांना कुमुदिनी नावाची मुलगी झाली. श्री महाराज अधूनमधून त्यांच्याकडे येत असत. पुढे 1958च्या दरम्यान त्यांनी नागेश्वरवाडीत 450 रुपयाला 1300 वर्गफुटाचा एक प्लॉट विकत घेतला, परंतु तो काही भानगडीचा असल्यामुळे त्याचा वाद न्यायालयात गेला. 1960च्या माघवद्य द्वादशीला साखरखेर्ड्याला प्रगट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे म्हणजे तात्यासाहेब केतकर महाराजांच्या हस्ते श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली. त्यावेळी हे सर्व कुटुंब 12-14 दिवस साखरखेर्ड्यालाच मुक्कामास होते. या उत्सवात केतकर महाराजांची रोज पेटीवर प्रवचने होत असत. एक दिवस प्रवचन सुरू असताना थोरले महाराज आपल्या महाराजांकडे पाहून म्हणाले, "बुवा, आपल्याकडून निकाल लागला. आता काळजीचं कारण नाही. औरंगाबादच्या या जागेचा न्यायालयात वामनरावाच्या बाजूने निर्णय झाला." वामनरावांना उत्सवाचा भरपूर प्रसाद देऊन श्री महाराज त्यांना वाटी लावण्यासाठी मंदिर कमानीपर्यंत आले होते. असो, साधक हो, तीर्थस्वरूप वामनरावांनी त्यांच्या मुलाची मुंज ठरवली, परंतु दुसऱ्या एका कार्यक्रमामुळे परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज मौंजीला येऊ शकणार नव्हते. तेव्हा तीर्थस्वरूप वामनरावांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.